सूर्य, चंद्र तसेच ग्रह हे आकाशात नेहमी एकाच भागातून मार्गक्रमणा करताना दिसत असल्याने या भागाला एखादं विशेष नाव देणं गरजेचं वाटतं. त्याला राशी चक्र असं संबोधलं गेलं. मेष ते मीन पर्यंत या 12 राशींची कल्पना केली गेली. पण आता 13 राशी मोजल्या जातात. भुजंगधारीला देखील राशींच्या श्रेणीत बसवलं. ही राशी वृश्चिक आणि धनु या 2 राशींच्या मध्ये आहे. कृष्ण पक्षातल्या एखाद्या काळोख्या रात्री आकाशात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेला एक अंधुकसा पट्टा आपल्याला दिसतो. त्याला आकाशगंगा किंवा मिल्की वे असं म्हणतात. दुर्बिणीच्या शोधानंतर हा एखादा साधारण पट्टा नाही हे आपल्याला आढळून आलं. हा धूळ, वायू आणि ताऱ्यांचा एक विशाल समुदाय आहे. ही एक मृत्तिका आहे. जर आपण सूर्यमाला आणि आपली आकाशगंगा सोडून बाहेर पडलो आणि दुरून पाहिलं तर हे दृश्य थोडंसं असं दिसतं. पृथ्वी काय होतंय? सरळ बस. पृथ्वीवरच्या आणि अंतरिक्षात असलेल्या प्रचंड दुर्बिणीमुळे आपल्या पिढीला विश्वातील आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळतात. जणू आपल्याला महाभारतातल्या संजयाची दिव्य दृष्टीच लाभली आहे. या दिव्य दृष्टीमुळे आपण अंतरिक्षात अति खोलवर पाहू शकतो. या विश्वात काहीच नाही, अगदी काळ सुद्धा. सुमारे 12 अब्ज वर्षांपूर्वी अचानक शून्यातून प्रकाशमान ऊर्जायुक्त किरणोत्सारी विश्वाची निर्मिती झाली. केवळ विज्ञानानं हे रहस्य उलगडणं शक्य होणार नाही. पहिल्या 3 लाख वर्षात काय घडलं याची उकल कोणत्याच मानवी उपकरणाला करता येत नाही. आपल्याला इतकंच माहित आहे की ते ऊर्जेचं विश्व होतं, वस्तुमानाचं नाही. आणि नंतर ते ढग आक्रसून तारे तयार झाले. अनेक तारे परस्परांकडे आकर्षित होऊन तारकागुच्छ निर्माण झाला. हे तारे अतिप्राचीन सूर्य आहेत. या अतिप्राचीन कारखान्यातूनच विविध याहूनही अतिभव्य आहे दीर्घिकांचं विश्व. अब्जावधी तारकांचं जणू विशाल महानगरच. भव्य दिव्य स्वर्गीय नृत्यात तरंगणारं विलोभनीय दृश्य. गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे या दीर्घिका एकमेकाजवळ येऊन त्यांचे विशाल समूह बनतात. दीर्घिकांमध्ये सुद्धा खेचाखेच होऊ शकते. अब्जावधी तारे असलेल्या दीर्घिकांची टक्कर झाली तर त्यातले तारे एकमेकांना स्पर्शही न करता निघून जातात.
विशाल गोलाकार दीर्घिका नरतुरंग अर्थात सेंटॉरस ए तिनं सर्पिलाकृती दीर्घिकेला गिळंकृत केलाय. या अधाशी दीर्घिकेच्या तोंडात अजूनही तिचं भक्ष्य दिसतंय. मिनिटाला 2 अब्ज प्रकाश वर्षांच्या गतीनं प्रवास करत आपण आता आपल्या आकाशगंगेच्या जवळ आलेलो आहोत. तो लहान अंधुकसा दिसणारा ठिपका म्हणजे देवयानी दीर्घिका. ही दीर्घिका म्हणजे आपल्याला पृथ्वीवरून नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारी सर्वात दूरची वस्तू. तिथून येणाऱ्या प्रकाशाला दर सेकंदाला 3 लाख किलोमीटर इतक्या वेगानं आपल्यापर्यंत पोहोचायला 22 लाख वर्ष लागतात. आपल्या आकाशगंगेबाहेरील अवकाशात गस्त घालणारे सुमारे 100 तारकागुच्छ आहेत. या गुच्छांमध्ये 10,000 काही लाख सूर्य झुंडीनं वास्तव्य या तबकडीला छेदतोय. आकाशगंगा ही विश्वातील आश्चर्यांपैकी एक खचितच आहे. बघूया हिच्यात कोणती आश्चर्य दडून बसले. हे जे गडद काळसर ढग दिसतायत ना, ते खरं तर नष्ट झालेल्या ताऱ्यांचे उत्सर्जित अवशेष आहेत. अवकाशातील रंगमंचावरचा एक बदलता देखावा. आवश्यक असलेलं सारं काही इथं आहे. कार्बन आणि लोहापासून अगदी पाण्यापर्यंत. जुन्या ताऱ्यांच्या केंद्रातल्या अणुभट्टीमध्ये जडतत्वांची निर्मिती होते. ही महत्वपूर्ण तत्व ताऱ्यांच्या मृत्यूनंतर विश्वात पसरतात आणि मग निर्माण होते नवी सृष्टी. तरुण तारे याच तत्वांचा उपयोग करून आधुनिक विश्वाच्या जडणघडणीसाठी लागणाऱ्या वस्तू तयार करतात. वायूंच्या स्तंभांसारख्या या आकृत्या गरुड तेजोमेघात आहेत. यातील मोठा स्तंभ 1 प्रकाश वर्ष म्हणजे 95 खर्व किलोमीटर उंचीचा आहे. 95 वर 11 शून्य वर्ग. हे धुळीचे आणि ज्वलंत वायूचे मनोरे जणू काही पुढे निर्माण होणाऱ्या सूर्य आणि ग्रहांची जन्मस्थानच आहेत. यांचा जन्म होईल तेव्हा आपलं विश्व ते तर केव्हाच भूतकाळात विलीन झालेलं असेल. पृथ्वीवरून आकाशात सहज दिसणारा हा मृग तेजोमेघ आपल्या जवळच्या ताऱ्यांचं पाळणाघरच आहे. या विलोभनीय प्रचंड उंजळीच्या आकाराच्या ढगात अनेक तप्त बालसूर्य आहेत. गळून निघाले.